सर आते हो? ये ईशा. सर ही घ्या तुमची स्ट्रॉंग कॉफी. अरे वा. मायरा मॅमने केली आहे. आज परत मायरा काही बोलली वाटतं. ते जाऊ दे, आता आपल्याकडे खूप काळजीचे विषय आहेत. काय झालं ईशा? बाबा काही बोलले? बाबा म्हणाले की त्यांना विचार काय काम आहे. हा. आता काय सांगायचं अमरीश पोरेला? सर तसं नाही, म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी कमी असलेल्या आणि तुमच्या मुलीपेक्षा, तुझं वय काय? 20. हा, तुमच्या मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाला तुमच्या मुलीला लग्नाची मागणी घालायची आहे. सर तुम्ही गंमत करताय ना? मग काय विचारायचं? मला खरंच कळत नाहीये, म्हणजे तुझे बाबा तर खूपच स्मार्ट निघाले. पण ईशा, ईशा, काळजी करू नकोस. मी बोलतो बाबांशी आणि मला खात्री आहे की ते नक्की होकार देतील. तसंच होऊ दे. तसंच होईल. मग काय सांगू बाबांना? बाबांना सांग की तुमच्या मुलीच्या भविष्याबद्दल बोलायला मला त्यांना भेटायचं आहे. अरे या 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 सावंत वहिनी या. बरं झालं तुम्ही इकडे झालात ते. बोला, कोणती साडी दाखवू? हो निमकर, पण कशाला आता दुकानात नोकरी करताय तुम्ही? काय गरज आहे तुम्हाला? अहो म्हणजे काय? हो हे बघा, तुमच्या पोरीने चांगला पैसेवाला बिझनेसमॅन पटवलाय. तुमच्यासारखी 100 कुटुंब पोचेल इतका श्रीमंत आहे तो. सावंत अहो काहीतरीच काय बोलताय ईशेबद्दल? अहो हे आम्ही नाही बोलत आहे, अख्खी चाळ बोलते. अहो पण वहिनी, तुम्ही तर ईशाला लहानपणापासून ओळखता ना. आपली ईशा तशी आहे का? हे बघा, चाळीत विषय चालला होता. तुम्ही म्हणे तुमच्या पोरीचा सौदा केलाय. सावंत तोंड सांभाळून बोला. काय वाटेल ते काय बोलायचे कारण नाही. आम्हाला बोलण्याऐवजी ना मुलीला आधी सांभाळा. मॅडम शांत व्हा, शांत व्हा. ओ मॅडम थांबा. ओ मॅडम, मॅडम साडे तर बघा. मॅडम ओ थांबा. हे काय आहे? हे असं वागतात कस्टमरशी? गेली ना साडी न घेता ती बाई. माझा लॉस करून टाकलास तू. काय चुकीचं बोलले ते? बरोबर बोलले ते. अरे हेच काय, अख्खी दुनिया हेच बोलतेय. कुणाकोळचं तोंड बंद करणार आहेस तू? बोल ना, कुणाकोळ तोंड बंद करणार? अरे सगळं हेच बोलणार. बापाने पोरीला नको ते धंदे शिकवले. हे कस्टमरवर राग काढताय. हे थांबे. शेठ कुठे झाला? हो शेठ, तुझं काय चाललंय? तोंडाकडे काय बघतो? सर कामाला. सकाळ धंद्याची वाट लावून टाकली. तुमच्या पोरीने चांगला पैसेवाला बिझनेसमॅन पटवलाय. तुमच्यासारखी 100 कुटुंब पोचेल इतका श्रीमंत आहे तो. तुम्ही म्हणे तुमच्या पोरीचा सौदा केलाय. बरोबर बोलले ते. अरे हेच काय, अख्खी दुनिया हेच बोलतेय. कुणाकोळचं तोंड बंद करणार आहेस तू?
आमच्या बीबी सारखं स्थळ तुम्हाला शोधून सापडलं नसतं. पण नाही, तेव्हा सरंजामे तुमचे कैवारी बनले. आता हे जेव्हा जगाला कळेल तेव्हा कोण लग्न करेल तुमच्या मुलीची? ईशा ते मग राहू दे, मी FM ला सांगतो. ईशा ते मग राहू दे इथेच. तू लावलास का बाबांना फोन? नाही. लाव ना. नको सर, मला भीती वाटते बाबांशी बोलायची. म्हणूनच मी त्यांच्याशी बोलतो. त्यांना फोन लाव. लाव. स्पीकर टाक. हॅलो. बाबा बाबा सर म्हणतायत की त्यांना तुमच्याशी माझ्या भविष्याबद्दल बोलायचंय. त्याला सांग, म्हणावं तुझ्या भविष्याची चिंता करायला तुझा बाप जिवंत आहे अजून. ईशा, बाबांचं गुरुचरित्राचं पारायण संपलंय. प्रसादाचा शिरा केला होता, ऑफिससाठी घेऊन जा थोडा. आई, ऑफिसमध्ये नको ग, बाबांना नाही आवडणार. का? बाबा काही बोलले का ग तुझ्याशी? तुम्ही एकमेकांशी असं का वागताय ग? हा, घरी येता आणि माझ्या कानाजवळ बुणबुण करत राहता. मलाही नाही माहिती बाबा असे का वागतायत. काय माहिती तुला? आपण काय केलं की त्यांना आवडत नाही त्याचा विचार केलास कधी? पाचवीत तुला कमी मार्क मिळाले होते तेव्हा आठवतं काय झालं होतं? बाबा चिडले होते. हो. का? कारण मला मार्क्स कमी मिळाले होते. नाही, तुला मार्क कमी मिळाले म्हणून बाबा चिडले नाही. तू प्रगती पुस्तक लपवलंस म्हणून बाबा चिडले. त्यांनाही लपवालपवी नाही आवडत ग. मागे सुद्धा आठवतंय ना, त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. त्यांना त्रास होतो ग या सगळ्याचा. ईशा, तू बाबांपासून काही लपवतेस का? ईशा, मी तुला विचारतेय, तू बाबांपासून काही लपवतेस का? नाही. तुला माहितीयेत ना ते कसे आहेत. एकटे कुडत बसतात ग. त्यांना त्रास होतो या सगळ्याचा. नाही भावत मला त्यांचा हा त्रास. मी येते. थांब, डबा देते, घेऊन जा. घे. नीट जा. बाबाई, तिला खरं बोलायची सद्बुद्धी दे ग बाई. हो, तुझे पैसे मी भरले, तू काही काळजी करू नकोस. हो आई, ठेवते, तू काळजी घे. ए ईशा, अगं काय आहे, हल्ली लक्ष कुठे असतं तुझं? सॉरी काकू. अगं तू घरी पण येत नाहीस आणि रुपालीशी बाहेर काय चालतं ग गुलुगुलू? नाही म्हणजे आमच्यावरचं प्रेम आटलंय का तुझं? नाही हो काकू, तसं काही नाहीये. जा तू ऑफिसला जा, उशीर होत असेल ना तुला. येते.
अगं बाई सॉरी हा सॉरी. नाही हो, तुम्ही कशाला सॉरी, मीच सॉरी. मध्ये आले ना. बसा ना बसा. काय साफसफाई चालली वाटतं. अहो रोजच कचरा काढतीये, आज जरा उशीर झाला. लोकांच्या मनातला कचरा असा केरसुणीने काढून टाकता आला ना, किती बरं होईल नाही. म्हणजे म्हणजे तुम्हाला काही कळलंच नाहीये का अजून. अहो अख्ख्या चाळीमध्ये काय उलट सुलट चर्चा चालल्यात ईशाबद्दल. ईशा आणि सरंजामे म्हणजे त्यांचं काय चालू आहे ना, हे काही मला माहित नाही खरं खोटं. हे सगळे चाळकरी हो, यांना ना एवढंच काहीतरी कळालं ना सगळीकडे सांगत सुटतात, लफडं चालू आहे, लफडं चालू आहे. अहो पण असं काही नाहीये त्यांच्यात. अहो हो, हे मला माहितीये. मला सुद्धा ना हे ऐकल्यापासून अजिबात चैन नाहीये. ईशाला लहानाची मोठी होताना बघितलंय ना मी. मग तिच्याविषयी असं सगळं बोलल्यावर मला तरी कसं वाटेल. आणि काय आहे, म्हणजे मला तुम्ही म्हणता हे पटेल हो, या सगळ्यांच्या डोक्यातला कचरा कोण स्वच्छ करणार. तुम्हाला मी सांगू का, एकदा या अशा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या ना, लोक इतकी नावं ठेवतात ना, सोळो की पळो करून सोडतात. लोक ना अक्षरशः वाईट टाकतात हो. वाईट हो. बर ते जाऊ दे, ले सावंत आहेत ना, त्यांची ती आत्ते बहीण ना, काय बरं नाव तिचं, सारिका. सारिका हो, तिने जातीबाहेर लग्न केलं होतं. लोकांनी इतकी नावं ठेवली, इतके बोलले, त्यांना अक्षरशः वाईट टाकलं. शेवटी काय करणार. अहो घर काय, एरिया सोडून जावं लागलं त्यांना. हा सांगताय. हो, पण ना तुमच्या बाबतीत असं काही घडायला नको. मी तुम्हाला एक सल्ला देऊ का. बघा म्हणजे तुम्ही ना कोणी काही बोलायच्या आतच ना हे घर विकून निघून जा. नाही म्हणजे तुम्ही काळजी करू नका, मी घेईन ना हे घर विकत. लोकांना काय हो, मी सांगेन मला घर मोठं करायचं होतं म्हणून घेतलं निमकरांचं. आता त्यांना थोडी खरं कारण सांगणार आहे मी. आणि घर विकायचं ठरलं ना तर आधी मला सांगा, मी आपला शेजार धर्म म्हणून तुम्हाला सांगितलं. हा, काळजी करू नका, मी आहे, येते. हा प्रसाद. सर, बाबांनी हे गुरुचरित्राचं पारायण सुरू केलंय ना, तेव्हापासूनच मला डाऊट होता की बाबा कशामुळे तरी डिस्टर्ब्ड आहेत. पण विचारणार तरी कसं ना. आणि सर, घरातल्या या सगळ्या वातावरणामुळे आईशी मोकळेपणाने नाही बोलता येते. उलट तीच मला विचारत होती की तू काही लपवतीस का आमच्यापासून. मग मी तिला कसं सांगू की मला नाही लपवायचंय, मला सगळं सांगायचंय, पण हिम्मत नाही होते. ईशा, रिलॅक्स, बघूया आपण. नाही सर, बाबांनी जे उत्तर दिलं ना काल, ते तसं कधीच बोलत नाहीत. आणि तुमच्याशी तर नाहीच नाही. ईशा. सर, बाबांच्या वतीने मी माफी मागते तुमची. ईशा. सर, तुम्हाला राग आला असेल ना. ईशा, माझे सुद्धा बाबाच आहेत ना ते. आणि आपले बाबा जर आपल्याला एखादी गोष्ट बोलले तर त्याचा आपण मनापान वाटून घेतो का. पण एक लक्षात ठेव की या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आपल्याला तयारी ठेवली पाहिजे. आणि तू जर माझ्या बरोबर असेल ना ईशा, तर जगातल्या कुठल्याही परिस्थितीला मी सामोरं जाऊ शकतो. दे. मिरची आणली आज. अहो शेठ, डबा खोला की. हो हो. शेठ, उघडा ना डबा. जेवणावर लक्ष नाही आज तुमचं. नाही तसं काही नाही. हा.
शेठ हो जेवण ना हो जेवतो. काय झालं? काय नाही. गण्या हा? तू जेव आरामात. मी आलोच एक 5 मिनिटात. अहो काय? हो शेठ अहो जेव. हॅलो, हा निमकर बोला. अगं ईशा काही बोलली का अगं नंतर? म्हणजे मी गेल्यानंतर? शिरा गण्याला दिलात का? देतो, पण सांग ना ईशा काही बोलली का नंतर? तुमचं जेवण झालं की नाही? म्हणजे ईशा काही बोलली नाहीये ना? निमकर मी खरं सांगू, मी ना आता सरळ स्पष्ट ईशाला विचारणार आहे. नको नको पुष्पा, तू ईशाला काही विचारायचं नाहीयेस. हो, रंजना ताई आल्या होत्या. त्या म्हणत होत्या की चाळीत सगळेजण बडबड करतायत ईशा आणि विक्रांत सरांबद्दल. अरे देवा. हॅलो हॅलो निमकर. हॅलो. हो शेठ अहो या ना जेवायला. गण्या, अरे मला भूक नाही रे बाबा, तू संपव माझा डबा. विक्रांत, आज का नेम चुकतोय तुझा? फोकस क्लिअर नाही. डोक्यात खूप काय चालू आहे. मी काय मदत करू शकतो? म्हणजे मी करण्यासारखी असेल तर? मला सुचत नाही काय करायचं. तू काय मदत करणार मला? कशाबद्दल? ईशाच्या वडिलांबद्दल. सध्या खूप विचित्र वागतायत ते. दुकानातल्या साड्या विकल्या जात नसतील ना, म्हणून डोकं फिरलं असेल त्यांचं. झालं? सिरियसली ऐकणार असशील तर सांगतो. सिरियस आहे, बोल. ईशाला आमच्याबद्दल तिच्या घरी सांगायचंय, तिच्या वडिलांना. पण तिच्या वडिलांचं हे गेल्या काही दिवसातलं विचित्र वागणं बघून तिचं धीर होत नाही. मी जर घरी गेलो त्यांच्याशी बोलायला तर सगळंच वातावरण बिघडेल. त्यामुळे काहीच घडत नाहीये पुढे. सगळं तिथेच थांबलंय. वाटलंच होतं मला. ती लोक एकदम टिपिकल आहे. म्हणजे त्यांच्याकडे ना असं चहा पोहे खात बोलणी करायला लागणार नाही. असं प्रेम वगैरे पचनीच पडणार नाही त्यांच्या. चहा पोहे? हो, म्हणजे असं मोठ्यांनी त्यांच्या घरी जायचं, चहा पोहे खात असं लग्नाची बोलणी करायची, म्हणजे पारंपरिक पद्धतीने. तरच पचनी पडेल त्यांच्या. बेस्ट आयडिया आहे. उत्तम आयडिया सांगितली शेंडे. चहा पोहे पारंपरिक पद्धतीनेच ही गोष्ट घडू शकते. वा, ग्रेट. मी आई साहेबांना सांगतो की तुम्ही स्वतःहून तिथे घरी जा आणि पारंपरिक पद्धतीने ईशाच्या वडिलांशी बोला आणि ईशाला लग्नाची मागणी करा. उत्तम आयडिया शेंडे, थँक्यू. विक्रांत, आईसाहेबांना कशाला त्रास? त्यांना कशाला तिकडे चाळीत घेऊन जातोस तू? करावं लागेल शेंडे, कारण आजकाल ईशाचे वडील मी फोन केल्यानंतर सुद्धा तुमचं काय काम आहे असं मला विचारतात. त्या दिवशी मी ईशाला फोन करायला लावला वडिलांना. तिने फोन केला. ईशाला सांगितलं की वडिलांना सांग की मला त्यांच्याशी ईशाच्या भविष्याबद्दल बोलायचं आहे. तिने सांगितलं तर त्याच्यावरती तिच्या वडिलांचं उत्तर काय होतं माहितीये? त्यांनी मला ऐकवलं की ईशाचं भविष्य ठरवायला ते समर्थ आहेत, इतरांची त्याला गरज नाही. पण थँक्यू, उत्तम आयडिया दिलीस मला. थँक्यू. त्या निमकराची एवढी मजल. विक्रांत सरांचा मला विचारतो काय काम आहे म्हणून. आता या झेंड्याचंच तुझ्याकडे काम आहे.